बातमी बदलत्या महाराष्ट्राची, बातमी राजकीय वर्तुळातली, बातमी आठवणीतली, बातमी मंत्रालयातली, बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची. आपला महाराष्ट्र, तेज महाराष्ट्र. पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज. नमस्कार. आज आपण खरसुंडी येथे खरसुंडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद खरसुंडीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची घोषणा झाली ते शेखर भाऊ निचळ आज आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मग आपली उमेदवारी नक्की कशासाठी आहे? नमस्कार, मी शेखर भाऊ सोमनाथ निचळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आटपाडी तालुका प्रमुख. खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाद्वारे उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि ही उमेदवारी 100% फायनल आहे. यात कोणतीही शंका घ्यायची कारण नाही. मी नक्की उमेदवारी कशासाठी केली याचं कारण खरसुंडी जिल्हा परिषद गट माझ्या जन्मापासून गेली 30 वर्ष अस्तित्वात आहे, पण खरसुंडी या जिल्हा परिषद गटासाठी खरसुंडीचा प्रॉपरचा उमेदवार नव्हताच. म्हणजे गेली 30 वर्ष खरसुंडी गावाला उमेदवारीपासून वंचित केलेलं आहे. खरसुंडी गाव हे कमीत कमी 5,000 मतदान असलेच खरसुंडीचं मतदान कमीत कमी 5,000 आहे. मग 5,000 मतदान असताना खरसुंडीचं मतदान निर्णायक असताना खरसुंडी गावाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित गेली 30 वर्ष हा संघर्ष चालू आहे. आणि मी आज मला खरसुंडी आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटातून जनतेतून उमेदवारी मिळाली आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये नेमक्या कोणकोणत्या समस्या आहेत? खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये महत्वाच्या समस्या म्हणजे तरुणांची बेरोजगारी. तरुणांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं आजपर्यंत कोणत्याही नेत्यानं काम केलेलं नाही. प्रत्येक पुढारी यायचं, तरुणांचा वापर करायचा. गेली 30 वर्ष मी बघतोय कार्यकर्त्यांचा वापर करायचा. त्यांच्या शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. तरुणांना रोजगाराच्या संधी दिल्या जात नाहीत. फक्त त्यांचा येणारे आता ही निवडणूक आहे, ह्या निवडणुकीत ह्या पक्षाचा झेंडा घ्यायला लावायचा, त्या पक्षाचा पुढील 5 वर्ष त्यांना विचारायचं सुद्धा नाही. हे महत्वाचं आहे. त्यानंतर महिलांचे प्रश्न आहेत, बचत गटातल्या महिलांचे प्रश्न आहेत, आशा वर्करांचे प्रश्न आहेत, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना म्हणजे नवीन आधुनिक शेती काय असते हे सांगितलेलंच नाही आतापर्यंत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांनी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अवजारे, ट्रॅक्टर असू द्या, बरेचसे प्रश्न आहेत. म्हणजे हे पंचायत समितीतून फुकट मिळतात, पण हे आजपर्यंत ह्या पुढाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचवलंच नाही. जिल्हा परिषदेतून विविध विकास कामे येतात, याची माहिती सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवली जात नाही. या माध्यमातून, माझ्या माध्यमातून मी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं नक्की काम करेन. तुम्ही आता म्हणला की आतापर्यंत गेल्या 9 वर्षात या जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी काहीच काम केलं नाही, पण नेमकं तुम्ही काय काम करणार आहात? सर, खरंच तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारलाय. या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की यांनी काय केलं नाही मी म्हणतोय, पण मी काय करणार आहे हे सुद्धा सांगणं खरंच खूपच गरजेचं आहे. पहिल्यांदा प्रामुख्यानं मी 5 वर्षासाठी, हे महत्वाचं आहे, मी 5 वर्षासाठी तुम्हाला वेळच देणार आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून मी 24/7 तुमच्यासाठी कायम 2026 ते 31 5 वर्ष अवेलेबल असणार म्हणजे असणार, हा महत्वाचा प्रश्न. त्यानंतर जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, जलयुक्त शिवार संदर्भात आहे, त्या शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन, आधुनिक शेती कशी करायची, पंचायत समितीतून, जिल्हा परिषदेतून जेवढं शेतकऱ्यांना देता येईल, पीक विम्याचा प्रश्न आहे, भरपूर प्रश्न आहे. त्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रयत्नशील राहणार आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न महिलांचे प्रश्न आहे. महिलांचे भरपूर प्रश्न आहेत. प्रत्येक गावात स्वच्छतागृह, आधुनिक पद्धतीचं स्वच्छतागृह असणं गरजेचं आहे. त्यासाठी पाठपुरावा करणं. बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहनपर काय मिळते का, त्याच्यासाठी पाठपुरावा करणं. आशा वर्कर महिलांचे प्रश्न आहेत, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांचे मी शासनामार्फत, महत्वाचं म्हणजे काय आहे, पुढारी पैसे देत नाहीत घरातलं, त्यांचं घर घाण ठेवत नाही, हा जनतेचा पैसा शासन देते, त्याचा पाठपुरावा आपण करायचा आहे आणि तो करणार. आता त्यानंतरचा प्रश्न आहे बेरोजगारीचा. मग ह्यांनी आतापर्यंत काय केलं नाही, तू काय करणार आहे? खरसुंडी जिल्हा परिषद गटात MIDC आणण्यासाठी मी सर खरंच प्रयत्न करणार आहे. यासाठी 5 वर्ष झगडणार. गेली 9 वर्ष झालं, 2017ची जिल्हा परिषद निवडणूक झाली, आज 26 ला होते. 5 वर्षाचा कार्यकाळ संपून 4 वर्ष प्रशासकायचं.
सर 9 वर्षात आमदारांनी आमसभा घ्यायची असते पंचायत समितीत, एकदाही माझ्या मते आमसभा झालेली नाही. मग जनतेनं कुणाकडे जायचं, जनतेनं कुणाकडे जायचं हा सर महत्वाचा प्रश्न आहे अधोरेखित होतोय. मी सर अजूनही सांगतोय, मी 5 वर्षासाठी तुमच्यासाठी अवेलेबल असणार म्हणजे असणार. कोणत्याही गावातून फोन येऊ द्या. आणि दुसरी गोष्ट, मी सर काचतनं फॉर्च्युनर इनोव्हातनं फिरणारा नेता पुढारी नव्हे, मी एक साधा कार्यकर्ता आहे सर. मी सर तुमच्यासाठी 2 व्हीलरवर खरसुंडी जिल्हा परिषद गटात जेवढी गाव आहेत खरसुंडी अवेलेबल असणार आहे. मी तुम्हाला काचतनं हात करणार नाही, मी कुठं क्रशरवर झोपणार नाही, मी परत इलेक्शन झाले की दुकानला सर जाणार नाही. माझं काही नाही. 99% समाजकारण, 1% राजकारण या धर्तीवर मी प्रयत्न करतोय. मग जिल्हा परिषदांचा प्रश्न आहे. जिल्हा परिषद शाळेत असं झाले सर, जिल्हा परिषदेची मुलं शाळेत जातील पण त्या शाळेत घुशीनं होलं पाडलेली असतात. मुलांचं सर भवितव्य आहे. ही आजची मुलं उद्याचं भवितव्य आहे. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. अंगणवाडी मुलांना काय, नेते पुढाऱ्यांची मुलं सर इंग्लिश स्कूलला 40 लाखांच्या गाडीतनं जाते, 40 लाखांच्या. आणि आमच्या मुलांना गरीबाच्या चप्पल घालायला नाही, त्यांचं दप्तर फाटलेलं आहे. ही जिल्हा परिषद गटातील शाळेच्या मुलांसाठी, अंगणवाडीतल्या मुलांसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे. वृद्धांसाठी तर मी खास एक योजना आणतोय, ती मी इलेक्शन झाल्यानंतरच सांगणार. प्रत्येक वृद्ध, ह्या जिल्हा परिषद गटातला प्रत्येक वृद्ध ज्याला निराधार आहे तेव्हा माझ्याकडे झाला पाहिजे शेखरभाऊकडे हक्काने. यासाठी सुद्धा बरेच प्रश्न आहेत. खरसुंडी 2च अंगणवाड्यांना इमारत आहे, 2 अंगणवाड्यांना इमारतच नाही. त्यानंतर खरसुंडी जिल्हा परिषद गटातील सगळ्या शाळा, मी म्हणतो प्राथमिक शाळा सगळ्या आम्ही डिजिटल करायचा प्रयत्न करणार आहे 100%. कारण ही 1ली ते 4थीचा पोर्शनच एमपीएससी युपीएससीला असतोय सर. म्हणजे हेच मुलं भवितव्य आहे सर उद्याचं. हेच मुलगा IPS IAS IRS होणार आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. त्यानंतर सर महत्वाचा प्रश्न आहे, 2017 ते 22 ह्या जिल्हा परिषद गटाला समाज कल्याण सभापती होते सर पद. तर समाज कल्याण सभापती पद असताना जर विकास झाला नसेल तर मग आत्ताचे उमेदवार आयात, दोन्हीत पण आयात आहे सर. एक काँग्रेसचा निष्ठावंत गट होता तो शिंदे सेनेत गेलाय सर. ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते शिंदे सेनेत गेले आणि शिंदे सेनेचा उमेदवार भाजपमध्ये गेलाय. मग तुम्हाला एका सामान्य कुटुंबातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या उमेदवारीची एवढी भीती कशाला पाहिजे? तुम्ही जर खरंच 9 वर्ष तुम्ही उमेदवारी केली होती, 17 ते 26 9 वर्ष जर लोकांचे प्रश्न सोडवले असते. मला जयदीप भोसले, चंद्रकांत भोसलेंना खुला प्रश्न करायचा आहे की 9 वर्षात तुम्ही एक काम दाखवा. एका विद्यार्थ्याचा दाखला काढलाय, एका माणसाचा दाखला त्याला मिळवून दिलाय, एक काम दाखवा आणि मग तुम्ही या इलेक्शनला माझ्या समोर या. सर हा धामधाम खोटांपणा आहे सर. ही भावनिकतेची नुसतं सर गेम चालू आहे. स्वर्गीय मोहन काका भोसलेंनी या जिल्हा परिषद मतदारसंघात काम केलं होतं तर याला माझा 100% दुजोर आहे. मोहन काका हे लोकनेते होते तर का 100% होते सर. या माध्यमातून मी एक गोष्ट म्हणजे उपकेंद्राचं उद्घाटन तिथंच त्यांनी जागा त्या संस्थेने दिली, तिथं मोहन काका आले होते. मी मोहन काकांचा 2 कार्यकर्ता आहे. म्हणजे काकांनी जर मला चिन्ह विचारलं तर मी हात करायचो आणि काका मला लहानपणीपासून खांद्यावर घ्यायचे. म्हणजे खरसुंडीत काका कमांडर गाडीत यायचे तर कमांडर गाडीत मला बसवायचे आणि त्यांचा जे बाबू ड्रायव्हर होता, आज तो हयात नाही, काकाही हयात नाही, पण काका माझं काम स्वर्गातनं बघत असते. खरं तर खरा मोहन काकांच्या राजकीय वारसदार मी आहेस. कारण 2012 साली मोहन काकांनी मला त्या कार्यक्रमात सांगितलेलं तू युवा नेता आहेस आणि तुला एक दिवशी ह्या जिल्हा परिषद गटाचा सदस्य बनवणार. हे काकांचं वाक्य आहे सर. शपथ सुटली, मी खोटं ह्यात बोलणार नाही सर. काय कारण खोटं बोलून काय होत नसते, लोकांची कामच करायला लागतात. स्वर्गीय मोहन काका भोसलेंनी मला शब्द दिलेला होता की माझ्या विचाराचा राजकीय वारसदार तो आहे आणि याला साक्षीदार बाबू ड्रायव्हर आहेत. गाडीत मला त्या 9 नंबरच्या बसवलं काय आणि हे काकांचं स्वतः वाक्य आहे सर. मी ह्यात खोटं बोलणार नाही. 7 साली काका निवडून आले, काकांनी मला पहिला फेटा मला खरसुंडीत मला बांधलाय सर. मी काकांचा खूप जुना कार्यकर्ता आहे. ही विचाराची शिकवण काकांनी मला खऱ्या अर्थाने दिलेली आणि हे जरी वारस असले सांगत असले हे दांदांत खोटापणा आहे सर. काकांचा विचार जर तुम्हाला चालवायचा असता 9 वर्षात तुम्ही पळला असता का? तुम्ही घरात बसला क्रशरमध्ये. तुम्ही साधा आहे आणि मान्य करतो माणूस साधाच असतोय प्रत्येक, पण लोकांची कामं कुणी करायची? तुम्ही एका कोपऱ्यात बसणार, एक दुकानला जाणार, अशाने लोकांची सर कामं होणार नाहीत. त्यासाठी वेळच द्यायला लागतोय. आणि मी तुम्हाला सांगतो मोहन काकांच्या विचारांचा राजकीय वारसदार हा शेखरभाऊ निचळ आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात खरसुंडी जिल्हा परिषद गटातलं एकही गाव वंचित राहणार नाही. तो कुठलाही माणूस येऊ द्या, तो कोणत्याही पार्टीचा येऊ द्या, पक्षविरहित मी काम करणारा माणूस आहे.
कोणत्याही पार्टीचा माणूस आला तर त्याचं काम नक्की होईल याची हमी मी घेतो. आणि ही भावनिकतेची निवडणूक नाही. 5 वर्ष मागे जाचाल तुम्ही अजून. 17 ते 22 इलेक्शन झालं, 5 वर्षानंतर 4 वर्ष गॅप पडला, प्रशासक आलं. आता अजून जर ही लोक भावनिक करत असतील, एक जण ह्यातला मी अजून सांगतोय जाणार आहे दुकानला, एक जण क्रशर मधनं बाहेर पडणार नाही, ही फक्त लग्नाला पुढारी होऊन येणार, लग्नात नाव घेतलं की ह्यांचं काम संपलं, असं चालत नाही. लोकांना वेळ द्यायला लागतोय. ही मी अजून सांगतोय. 5 वर्ष तुम्हाला म्हणजे 5 वर्ष अजून मागे जातात. त्यामुळे ही वेळ परत येणार नाही. मी दिलेलं तुम्ही संधीचं सोनं करणार आहे. एकदा मला तुम्ही संधी द्यावी जिल्हा परिषद गटात प्रामुख्याने. मी काय जिल्हा परिषद सदस्य हे पद मिळवण्यासाठी मी जिल्हा परिषदेला उभा राहिलेलो नाही. मी जिल्हा परिषद सदस्य झालो म्हणजे खरसुंडी गावातील खरसुंडी जिल्हा परिषद गटातील लहान मुलापासून ते आबालवृद्धापर्यंत प्रत्येक जण जिल्हा परिषद सदस्य झाल्यासारखं आहे. मी माझ्या घर मोठं करण्यासाठी, कुटुंब मोठं करण्यासाठी मी राजकारणात आलेलो, समाजकारणात आलेलो नाही. प्रामुख्यानं खरसुंडी जिल्हा परिषद गटातील लोकांची सेवा करण्याचं भाग्य आज मला या माध्यमातून मिळतंय. मला फक्त वेळच द्यायचा आहे आणि तो मी वेळ 100% देणार आहे. मी सांगितले मगाशीच, घरावर तुळशीपत्र ठेवून 5 वर्ष मी जिंकलो आणि हारलो, या दोन्ही नाण्याच्या 2 बाजू असतात. या दोन्ही बाजूला मी तयार आहे. मी तुमच्यासाठी 5 वर्ष लढायला 100% तयार आहे. त्यानंतर खरसुंडी गावातील जनतेला मी आवाहन करतोय. खरसुंडी जिल्हा परिषद गटाला 30 वर्ष झालं खरसुंडीचं नाव असताना खरसुंडी जिल्हा परिषद गटातील खरसुंडी सर्वात मोठं गाव आहे. मतदारांची संख्या आज 5000 आहे. असं असताना खरसुंडी गावाला वारंवार डावलण्यात आलं. बरं, वारंवार डावलू द्या, पण खरसुंडी त्यांनी येऊन काही सुद्धा केलेलं नाही. आज खरसुंडी श्री सिद्धनाथ देवाचं मंदिर लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक सह भारतातील सर्व लोक या तीर्थक्षेत्राला भेट देतात. या तीर्थक्षेत्राला भाविक भक्तांना अपुऱ्या सोयीसुविधांचा अभाव आहे. मग महिला पुरुष स्वच्छतागृह, भक्त निवास, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, खर्चाच्या पाण्याचा पुरवठा, त्यानंतर पार्किंगची सोय, ह्या सगळ्या सोयी. बरं, खरसुंडी गाव अविकसित राहिले हे आता जे उभा राहिलेले सांगते, हे 30 वर्ष झालं सगळे सत्तेत आहे. ह्यांनी काय केलं आजपर्यंत? मग आता तुम्ही म्हणताय विकास करायला आम्ही निवडणूक लढवले. 30 वर्ष तुम्हाला तुमचे हात कुणी धरलेले? आम्ही धरायला आलो नव्हतो. तुमचे 30 वर्ष आम्ही हात धरायला आलो नव्हतो. तुम्ही विकास का केला नाही? आता तुम्हाला विकास करायचा आहे का? म्हणजे हे लोकांना गंडवण्याचं काम चालू आहे. लोकांनी खरं तर खरसुंडीच्या आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटातल्या सुज्ञ मतदार आहेत, यांनी अजून सुद्धा गांभीर्याने ही निवडणूक घ्यावी. ही निवडणूक खरं तर खरसुंडी जिल्हा परिषद गटासाठी अटीतटीची निवडणूक आहे. यानंतर निवडणुका होतील आणि नाही होतील, पण 5 वर्ष खरसुंडी जिल्हा परिषद गट मागच आहे. मी ही भावनिक आवाहन करत नाही. मी खरसुंडी जिल्हा परिषद गटातल्या सुज्ञ मतदारांना सूचित करतोय की हे लोक तुमच्या आता पाया पडतील, आता तुम्हाला आमिष दाखवतील, परत तुम्हाला चहा सुद्धा पाजणार नाही. ह्या सगळ्यांची दानत काय आहे मला माहिती आहे. मी संघर्षातनं गेलेलो आहे. आज माझ्याकडे 10 रुपये नसले तर काय एखाद्या युवकावर परिस्थिती असते ही मी जाणलंय. मी संघर्ष सामान्य कुटुंबातून आलोय. ही बडी लोक आहेत, ही बडे जाव करतात. ही आता 15 दिवस तुम्हाला भावनिक करतील, आमिष दाखवतील. यानंतर तुम्हाला 5 वर्ष ती दिसणार नाहीत, ती गुडप होतील. यामुळं भावनिकतेवर जाऊ नका, पैशाला आमिषाला बळी पडू नका. एकमेव तुम्हाला जर विकास करायचा असेल तर शेखरणीचा शिवाय पर्याय नाही. मी हे आवाहन करतोय तुम्हाला. त्यामुळं मतदारांनी, सुज्ञ महिला बंधू भगिनींनी मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून उमेदवारी मिळाली. माझ्याबरोबर पंचायत समितीला सौ मयूरताई रोहित बांगे खरसुंडी या गणातून आणि नेलकरंजी या गणातून सौ अंजलीताई अजित खंदारे या उमेदवार आहेत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीतर्फे आम्ही लढतोय. महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं चिन्ह आहे मशाल. आणि या मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात आपण दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत लोकशाहीचं हे अमूल्य कार्य आपण सर्वांनी करायचं आहे ही तुम्हाला विनंती करतो. तर हे होते शेखर निचल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खरसुंडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार. त्यांनी आपल्याशी बोलताना खरसुंडी जिल्हा परिषद गटामध्ये असणाऱ्या समस्या, खरसुंडी जिल्हा परिषदेसाठी त्यांचं असणारं विजन आणि खरसुंडी जिल्हा परिषद गटात करता येण्यासारखी अनेक कामं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसून आली. खरं तर एक युवक
सातत्यानं संघर्ष करणारा हा तरुण या जिल्हा परिषद गटात निवडून यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.